कधी विचार केलाय की संपूर्ण ग्रहासाठी, हो, अख्ख्या पृथ्वीसाठी एकच टू डू लिस्ट बनवायची झाली तर कशी बनेल? गरिबी, शिक्षण, हवामान बदल यांसारख्या मोठ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकच प्लॅन. हे ऐकायला अशक्य वाटतं, पण संयुक्त राष्ट्रांनी नेमका हाच प्रयत्न केला आहे. हा प्रश्नच किती मोठा आहे, नाही का? पण गंमत म्हणजे याच प्रश्नाने जगातील सर्वात महत्वाकांक्षी विकास योजनांना जन्म दिला. चला तर मग हा प्रवास कसा घडला आणि यातून आपण काय शिकलो हे सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? ही जागतिक योजना कशी तयार झाली, तिचा पहिला ड्राफ्ट कसा होता आणि मग तिची अपग्रेडेड आवृत्ती कशी आली. आपण या दोन्हींची तुलना करणार आहोत, भारताची कामगिरी बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी ही ध्येय आपल्या सगळ्यांसाठी इतकी महत्त्वाची का आहेत हेही समजून घेणार आहोत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. बघा, 21व्या शतकाच्या सुरुवातीला जगात प्रचंड असमानता होती, खूप गरिबी होती आणि अनेक देश संघर्षातून जात होते. या सगळ्यावर मिळून मात करण्यासाठी एका जागतिक प्लॅनची, एका कॉमन ध्येयाची खूप गरज होती आणि त्या गरजेतूनच या ध्येयपत्रिकेचा जन्म झाला. आणि या जागतिक योजनेचा जो पहिला प्रयत्न होता तो होता सहस्रक विकास लक्ष्ये, म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ज्यांना आपण सोप्या भाषेत MDGs म्हणू. जगाला एका चांगल्या दिशेने नेण्यासाठी उचललेलं हे खूप धाडसी आणि महत्त्वाचं पहिलं पाऊल होतं. ही ध्येय स्वीकारली गेली साल 2000 मध्ये आणि त्यासाठी 15 वर्षांची मुदत म्हणजे 2015 पर्यंतची डेडलाईन ठरवण्यात आली. या 15 वर्षात जगातील सगळ्या देशांना एकत्र काम करण्यासाठी एक निश्चित दिशा मिळाली होती. MDGs मध्ये होती एकूण 8, फक्त 8 अगदी स्पष्ट आणि मोजता येण्यासारखी लक्ष्य. आता संख्या कमी ठेवण्यामागे उद्देश हाच होता की जगाचं लक्ष विचलित होऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर फोकस करता यावा. हे बघा, ही आहेत ती 8 ध्येय. यातलं पहिलं लक्ष्य होतं प्रचंड गरिबी आणि भूक संपवणं. दुसरं होतं सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळवून देणं आणि 5वं होतं मातांचं आरोग्य सुधारणं. ही खरं तर त्यावेळची सगळ्यात मोठी आव्हानं होती. मग या MDGsची खासियत काय होती किंवा मर्यादा काय होत्या? तर यांचं लक्ष प्रामुख्याने विकसनशील देशांवर होतं. यात टॉप डाऊन अप्रोच होता, म्हणजे जागतिक संस्थांनी ध्येय ठरवली आणि देशांनी ती फक्त राबवायची होती. पण यात 2 मोठ्या कमतरता होत्या. एक म्हणजे देशांमधली असमानता आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाचे मुद्दे. याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. आता बघा, MDGsच्या 15 वर्षांच्या प्रवासात जे काही यश अपयश आलं त्यातून जग खूप काही शिकलं. जागतिक प्राधान्यक्रम बदलले होते आणि यातूनच एका नव्या, जास्त व्यापक योजनेचा जन्म झाला, जणू काही एक अपग्रेडेड व्हर्जन. आणि ती म्हणजे शाश्वत विकास लक्ष्ये, म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, अर्थात SDGs. 2015 मध्ये जेव्हा MDGsचा कालावधी संपला तेव्हा संयुक्त राष्ट्रांनी 2030 जाहीरनामा स्वीकारला. आणि हे फक्त एक डॉक्युमेंट नव्हतं, तर आपल्या माणसांच्या आणि आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी एक जागतिक वचन होतं, जे पुढची 15 वर्ष म्हणजे 2030 पर्यंत जगाला मार्गदर्शन करणार आहे. आणि ही नवीन योजना कितीतरी पटीने मोठी होती. 8 ध्येयांवरून आपण थेट 17 ध्येयांवर आलो. विचार करा, हा बदलच दाखवून देतो की जगाने विकासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती व्यापक केला आहे. आणि ही आहे ती 17 SDGs, एकदम रंगीबेरंगी आणि आकर्षक, नाही का? पण या रंगांमागे खूप मोठा विचार आहे. यात गरिबी आणि शिक्षणासोबतच हवामान बदलावर कृती म्हणजे लक्ष्य 13, जबाबदार उपभोग आणि उत्पादन लक्ष्य 12 आणि शांतता व न्याय लक्ष्य 16 यांसारख्या नवीन आणि महत्त्वाच्या विषयांनाही स्थान मिळालं. आता यातली खरी गंमत काय आहे माहितीये? SDGs फक्त विकसनशील देशांसाठी नाहीत, तर अमेरिका आणि युरोपसारख्या श्रीमंत देशांसह सगळ्यांना लागू होतात. आणि यात बॉटम अप दृष्टिकोन आहे, म्हणजे ही ध्येय ठरवताना सामान्य नागरिक, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांचाही सहभाग घेण्यात आला होता. थोडक्यात स्थानिक गरजांनी जागतिक ध्येयांना आकार दिला. चला तर मग या दोन्ही जागतिक योजनांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे यांच्यातला वैचारिक बदल अगदी स्पष्टपणे समोर येईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर MDGs हे विकसनशील देशांमधल्या काही मुख्य समस्या सोडवण्यासाठी तयार केले होते, तर SDGs हे संपूर्ण जगासाठी म्हणजे प्रत्येक देशासाठी एका शाश्वत आणि न्याय्य भविष्यासाठी तयार केलेला एक सर्वसमावेशक रोडमॅप आहे. हा तक्ता बघा, इथे सगळं अगदी आरशासारखं स्पष्ट दिसतंय.
व्याप्ती MDGsमध्ये मर्यादित होती, तर SDGsमध्ये ती सार्वत्रिक आहे. MDGsचा भर सामाजिक मुद्द्यांवर होता, तर SDGs हे शाश्वत विकासाच्या तिन्ही स्तंभांवर म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय लक्ष देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शांतता, न्याय आणि मजबूत संस्था यांचा स्पष्टपणे समावेश SDGsमध्ये करण्यात आला, जे MDGsमध्ये नव्हतं. ठीक आहे, ही जागतिक ध्येयं तर खूप छान आहेत. पण आपला देश, भारत, यात कुठे आहे? चला आता ग्लोबल लेव्हलवरून थेट आपल्या देशाच्या प्रगती पुस्तकावर एक नजर टाकूया आणि बघूया भारताचं रिपोर्ट कार्ड काय सांगते. भारताने ना या जागतिक ध्येयांना आपल्या स्थानिक पातळीवर आणण्यासाठी एक खूप भारी सिस्टम तयार केली आहे. ती म्हणजे SDG इंडिया इंडेक्स. 2018मध्ये नीती आयोगाने हे सुरू केलं. याचा मुख्य उद्देश आहे की प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या कामगिरीचं मोजमाप करायचं आणि त्यांना योग्य दिशा द्यायची. या इंडेक्समध्ये कसं आहे की राज्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातात. समजा 100 गुण मिळाले तर समजायचं की लक्ष्य साध्य झालंय. 65 ते 99 गुण मिळवणारी राज्य फ्रंट रनर म्हणजे आघाडीवर आहेत, जसं की केरळ, तामिळनाडू. 50 ते 64 गुण मिळवणारी परफॉर्मर आहेत आणि ज्यांना 50पेक्षा कमी गुण आहेत ती राज्य ॲस्पिरंट म्हणजे आकांक्षी श्रेणीत येतात, ज्यांना अजून खूप प्रयत्न करायचे आहेत. पण एक मिनिट, असा प्रश्न पडू शकतो की राज्यांमध्ये अशी स्पर्धा लावण्याची, त्यांना रँकिंग देण्याची गरजच काय आहे? हे फक्त गुण देण्यापुरतं मर्यादित आहे की यामागे काही मोठा विचार दडलाय? तर याचं उत्तर असं आहे की या क्रमवारीमुळे राज्यांमध्ये एक चांगली, सकारात्मक स्पर्धा तयार होते. कोण चांगलं काम करतंय आणि इतरांना त्यांच्याकडून काय शिकता येईल हे स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियान किंवा सर्वांसाठी घर यासारख्या योजनांना गती देण्यासाठी हा इंडेक्स खूप महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे होतं काय की आपल्या राष्ट्रीय योजना आणि जागतिक ध्येय यांच्यात एक कनेक्शन तयार होतं. आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. ही सगळी जागतिक ध्येय, ही क्रमवारी, हे प्रयत्न, या सगळ्याचं आपल्यासाठी महत्त्व काय? कारण या सगळ्या प्रयत्नांच्या मुळाशी फक्त एकच वचन आहे, लीव्ह नो वन बिहाइंड. म्हणजे विकासाचे फायदे समाजातील सगळ्यात गरीब आणि सगळ्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजेत. विकास सर्वसमावेशक असावा, हेच या सगळ्या ध्येयांचं अंतिम उद्दिष्ट आहे. आता 2030ची डेडलाईन जवळ येतेय. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या 17 ध्येयांपैकी कोणतं ध्येय गाठणं हे जगासाठी आणि खास करून भारतासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज ठरेल? हवामान बदलावर नियंत्रण मिळवणं असेल, स्त्री-पुरुष समानता साधणं असेल की आर्थिक असमानता कमी करणं, यावर नक्कीच विचार व्हायला हवा.